शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या या ओवीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री मधुकर रावजी पुंड, अर्थात सर्वांचे आवडते आदरणीय नाना. आतापर्यंतच्या आयुष्यात जगण्यातला निखळ आनंद घेणारे आणि देणारे, मातीशी आणि माणसांशी घट्ट नाळ टिकवून ठेवलेले कुटुंबवत्सल नाना. आधीच्या 2 पिढ्या आणि नंतरच्या 2 पिढ्या यांना सांधणारा भक्कम दुवा म्हणजे नाना. आपल्या कुळाचे उत्तम संस्कार आणि कुशाग्र बुद्धीचं वरदान घेऊन जन्माला आलेल्या नानांनी पुढे आपल्या दूरदृष्टीने मेहनतीने कुटुंबातील प्रत्येकाचं हित साधलं. निफाड जवळच्या गाजरवाडी इथल्या त्या काळातल्या नावाजलेल्या कुटुंबातील म्हणजे श्री गंगाराम करंजू माळी यांच्या 6 मुलांपैकी नानांचे वडील रावजी हे सगळ्यात मोठं अपत्य. श्री रावजी गंगाराम पुंड आणि माळेगाव हवेली इथल्या कुळधरण कुटुंबातली प्रेमळ, सोज्वळ आणि कर्तबगार काशीबाई या मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या कमळाबाई, जिजाबाई आणि मीराबाई या 3 मुली आणि पांडुरंग, विष्णुपंत आणि मधुकर या 3 मुलांपैकी 17 जुलै 1949 रोजी जन्मलेले नाना हे चौथे अपत्य. गाजरवाडी सारख्या लहानशा खेड्यातलं एकत्र कुटुंबातलं नानांचं समृद्ध बालपण. गाजरवाडीच्या प्राथमिक शाळेत आणि निफाडच्या इंग्लिश स्कूलमध्ये 5वी पर्यंत ते शिकले. या वयातच नानांनी अनेक नाटकांमध्ये सुद्धा कामं केली. यामध्ये अनेक ऐतिहासिक नाटकांमध्ये नानांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची देखील भूमिका त्यांनी साकारली. यातल्या बऱ्याचशा नाटकांमधल्या पात्रांच्या भूमिका रावजी बाबांनी नानांना सांगितल्या होत्या. एकत्र कुटुंबात राहत असताना नानांची 2 भावंड पांडुरंग आणि विष्णुपंत हे शिक्षण घेत असल्याने शेतीकडे कोणीतरी बघावे या उद्देशाने आजोबांनी म्हणजे गंगाराम बाबांनी नानांना शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून नाना शेती व्यवसाय करायला लागले. कुशाग्र बुद्धी होती, पण अभ्यासाची गोडी नव्हती. शिक्षणापेक्षाही मशीन आणि शेतीची आवड जास्त होती. बालवयातच आजोबांसोबत राहिल्याने वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्यांना व्यावहारिक ज्ञानाची लवकरच जाणीव झाली. नानांनी शिक्षण सोडल्यानंतर आधी काही काळ वडिलांची म्हणजे रावजी बाबांची नैताळे इथली पिठाची गिरणी चालवली. त्यानंतर गाजरवाडी गावात गिरणी सुरू केली. चुलत्यांबरोबर रेशन दुकान, किराणा दुकान चालवले. ऊस गुऱ्हाळाचे क्रशर चालवले. शिवाय पंचायत समिती अंतर्गत शेतीसाठी बांधावर फिरते इंजिन मशीन पुरवण्यात आले. त्याच्या देखभालीसाठी नानांनी 25 रुपये रोजाची पहिली नोकरी केली. इंजिन मशीन दुरुस्तीची आवड असल्यानं नाना सगळ्यांच्याच मदतीला जात आणि त्यातूनच नानांची फिटर म्हणून सुद्धा ओळख निर्माण झाली. 1972 साली त्यांच्या आयुष्यात आली जन्मभराची सुयोग्य सहचारिणी. ओझर येथील बाबूराव भिकाजी रासकर आणि मथुराबाई यांची ज्येष्ठ कन्या मंगला. पुंड परिवाराच्या लाडक्या नानी. कुटुंबात आल्यापासूनच नानींनी सर्वांना सांभाळून घेतलं. सर्वांना आपुलकीने आणि आदराने वागवलं. खूप प्रेम दिलं. दिवाळीला, उन्हाळ्याच्या सुट्टीला विहिरीवरून पाणी ओढून सर्व मुलांचे, भाच्यांचे लाड पुरवले. आजही त्या सुनांना, नातवंडांना खूप जीव लावतात. लग्नानंतर लगेचच त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला, पण मंगलाताईंनी आपल्या पतीला आणि सासरच्यांना खंबीरपणे साथ दिली. सुखी समाधानी आनंदी सहजीवनाची 52 वर्ष पूर्ण झालीत, तरीही आजही दोघांमधलं प्रेम टवटवीत आहे. या 52 वर्षांमध्ये या दोघांनी अनेक संकटांचा सामना केला, दुःखाचे प्रसंग झेलले. त्याकाळी मुंबई सारख्या शहरात आईचे, पांडुरंग दादांचे दीर्घकाळ उपचार केले. आप्तस्वकीयांचे अकाली मृत्यू पाहिले, पण नानांनी कुटुंबातील सर्वांप्रती असलेल्या शिक्षणाच्या, लग्न कार्याच्या सर्वच जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. नाना नानी या विचारी संस्कारी दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली 3 मुलं
अगदी त्यांच्याच सारखी. मुलांच्या शिक्षणासाठी नानांनी सातत्यानं पाठबळ दिलं. मोठी मुलं रामदास आणि दिलीप यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय न करता नानांच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसायाला सुरुवात केली. वडिलांप्रमाणेच दूरदृष्टीनं निर्णय घेत शेतीमध्ये उत्तम प्रगती केली. लहान मोठे ट्रॅक्टर साधनं घेतली. त्यानंतर बोलेरो गाडी घेतली. धाकटा मुलगा संदीपने मात्र शिक्षणाची कास सोडली नाही. नानांच्या सल्ल्याने नाशिक येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात श्रमदान करून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. माधवगिरी बाबांच्या सानिध्याने आणि आशीर्वादाने कष्टाला फळ मिळालं. डॉक्टर संदीप सध्या नाशिक इथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये मानसशास्त्र विभागात अध्यापनाचं काम करतात. 3 कर्तबगार मुलं, सौ ज्योती, सौ दीपाली आणि सौ वंदना या तिन्ही गृहकृत्य दक्ष सुना आणि रोहिणी, राहुल, सूरज, पूनम, अनुष्का, श्लोक ही हुशार गुणी नातवंड असा नाना नानींचा सुंदर, सुखी, बहरलेला परिवार. सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा घट्ट धागा म्हणजे नाना. नाना अतिशय धार्मिक वृत्तीचे. वस्तीवर घराशेजारी महादेवाचे मंदिर बांधून अविरत महादेवाची सेवा करतात. बुवाजी बाबा, बाबीर देव आणि जनार्दन स्वामी या देवांवर या कुटुंबाची प्रचंड श्रद्धा आहे. नाना अतिशय कडक शिस्तीचे, पण तेवढेच भावनिक सुद्धा. नाना नानींच्याच संस्कारामुळे सर्व मुलं नाशिक येथील घरी गुण्या गोविंदाने एकत्र राहून उत्तम प्रकारचं शिक्षण घेत आहेत. असा एकही दिवस जात नाही की नाना सर्वांशी संवाद साधत नाहीत. आजही सर्व कौटुंबिक निर्णय नानांच्या सल्ल्यानेच होतात. नाना सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे सुखदुःखाला आवर्जून उपस्थित राहतात. सर्व भाऊ बहिणी, भाच्या, मुलं मुली, नातवंड यांचा साखरपुडा, लग्न, इतर समारंभ अशा प्रत्येक कार्यक्रमात नानांची महत्वाची भूमिका असते. नानांचा सल्ला आणि मार्गदर्शन याशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होत नाही. रक्ताच्या नात्या इतकंच घट्ट आणि आपुलकीचं नातं म्हणजे मैत्री. रामचंद्र घोडेकर, किसन चौरे, दत्तात्रय गाजरे, बाळासाहेब पुंड, दत्तात्रय अभंग, स्वर्गीय बाळासाहेब चौरे या सर्वांबरोबर जीवाभावाचे संबंध राहिले आहेत. नानांचे मुलांप्रमाणे त्यांच्या मित्रांसोबतही तितकेच घट्ट नाते. याचंच उदाहरण म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, बाळासाहेब वाघ, संतोष वाघ, अजित चंदन शिवे, प्रवीण दराडे हे सर्वच सुख दुःखात धावून येणारे मित्र. अशा सर्व प्रियजनांमध्ये रमणारे नाना. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे नानांनी आपल्या मेहनतीवर, कार्यकर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण केले. आज आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या नानांना पुढील निरोगी निरामयी आयुष्यासाठी उदंड शुभेच्छा.